Dear students, today we learn the application of circular motion, that is banking of roads. In this banking of roads, we find out the expression for safety speed of the vehicle along the horizontal banked curve. And for that purpose, we draw the figure. Just you draw figure with me, and here this is the inner edge and this is the outer edge. Now you take here horizontal line. Draw the horizontal. इथं जे असेल बेटा ही horizontal line असे असेल. ही horizontal. याला आपण म्हणतो inner edge. Inner edge. आणि हा जो असेल इथं रेडियस ऑफ कर्वेचर ज्याला आपण म्हणतो इथं आर असतो हा रेडियस ऑफ कर्वेचर. त्यानंतर पुढे काय करायचं तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी की काय सांगितलं होतं आउटर एज मस्ट बी रेज्ड ओव्हर द इनर एज. आउटर एज मस्ट बी रेज्ड ओव्हर द इनर एज. हा जो इनर एज आहे हा आउटर एज आहे. हा इनर एज नॉर्मल लेवलला ठेवायचा याच्यामध्ये आणि आउटर एज जो असेल तो थोडा उंचवटा. म्हणजे इथं जे असेल ही हाईट असते. ही अशी आउटर एज आपण एच म्हणतो. ही आउटर एज. आणि हा जो अँगल असतो हा अँगल काय असतो थीटा असतो. त्याला आपण बँकिंग ऑफ अँगल्स म्हटलेलं आहे. आणि पाहिजे इथं आता हे व्हेकल जे असेल या व्हेकल इथं आपण असं घ्यायचं. व्हेकल असं या साईडने येत आहे व्हेकल असं इकडून. म्हणून इथं काढा तुम्ही फिगर व्यवस्थितशीर काढा. इम्पॉर्टंट फिगरमध्येच आहे. फिगर क्लिअर झालं तर पुढच्या कन्सेप्टमध्ये काही अडचण येत नाही. तर या ठिकाणी जे असेल अशा पद्धतीनं हे आपण असं पाहतो. हे व्हेकल आणि पाठीमागचा आता समोर व्हेकल असं इकडे येत आहे आणि या व्हेकलची इथं जे आहे ना एक्झॅक्टली सी जी म्हणतो आपण. सी जी म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता या व्हेकलचं वेट जे असतं बेटा एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे इथं असं सरळ काढा आणि इथं जे असेल हे वेट एम जी ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. लक्षात येतं फिगर जे आहे तर एम जी ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. मी इथं घेतो असं बेटर वे आलं लक्षामध्ये. त्यानंतर या व्हेकलचा नॉर्मल रिॲक्शन नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर टू सरफेस. आता हे सरफेस हे असं सरफेस आहे. या सरफेसला नॉर्मल असा येतो तिरपा असा व्हर्टिकल नाही. तर तो जो तिरपा येतो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. फिगर मात्र व्यवस्थितशीर क्लिअर काढलं पाहिजे. हा सरफेसला परपेंडिक्युलर हा तुमचा नॉर्मल रिॲक्शन आपण कॅपिटल आर लेटरनं डिनोट करतो. आणि हा जो अँगल जेवढा असेल तेवढाच इन्क्लिनेशनचा अँगल इथं पण येतो बेटा. आणि मग या नॉर्मल रिॲक्शनचा एक कॉम्पोनंट जो येतो तो व्हर्टिकली अपवर्ड. तर हा अँगल थीटा असेल. आपण इथं दाखवलेला आहे मी इथं घेतो. हा अँगल थीटा असेल असा तर त्याचा अपोजिट अँगल हा सुद्धा थीटाच येतो. आणि या नॉर्मल रिॲक्शनचा एक कॉम्पोनंट आर कॉस थीटा असतो तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आणि त्याचा दुसरा कॉम्पोनंट जो असतो तो काय येतो बेटा इथं फिगर पहा क्लिअर काढत चला सोबत फिगर त्यासाठी मी सांगितले. तर हा येतो आर साइन ऑफ थीटा. परत मला वेगळं सांगण्याची जरूरत नाही. हा टॉपिक आपल्या स्टेट बोर्डाला 12th पहिला टॉपिक आहे. अत्यंत गांभीर्यानं फिगर काढा म्हणून तुम्हाला अनेक वेळेस 2 मार्काला विचारतात.
मग फिगर व्यवस्थित आणि डायमेन्शनली आली पाहिजे. मी कशा पद्धतीने फिगर काढलेली आहे त्याच पद्धतीनं फिगर जिथं ॲरो असतील त्या ठिकाणी ॲरो काढत चला. आणि मग आता इथं झालं बेटा. त्यानंतर इथं परत आता हा व्हील तुम्हाला म्हणतो टायर रोडचं, म्हणजे कोणतं ते व्हील म्हणजे चाकाचं टायर आणि हा रोड सरफेस आहे. म्हणजे इथं तुम्हाला क्लिअर होण्यासाठी परत असं दाखवतो. तर या दोन्हीमध्ये कोणता फोर्स असतो सांगा मला. या दोन्हीमध्ये असा जो असतो याला आपण काय म्हणतो बेटा, इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो. हा इथं अँगल थीटा असेल तर हा सुद्धा थीटा. तर हा फोर्स ऑफ फ्रिक्शनचा एक कॉम्पोनंट आता कॅपिटल एफ कॉस थीटा ॲडजेसेंट साईड आणि त्याच्या समोरची साईड जी असेल तर ही येते एफ साईन थीटा. हा याला पॅरलल म्हणजे इथं एफ साईन थीटा. आणि मग फोर्स ऑफ फ्रिक्शन हे कॅपिटल एफ रोड सरफेस आणि टायरमध्ये असतो. हा जो असेल इथं रोड सरफेस आणि टायरमध्ये हा इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन आपण दाखवलेला आहे. क्लिअर. जेवढं रिझोल्युशन आपल्याला करता येईल तेवढं अत्यंत व्यवस्थित फिगर काढलेली आहे. आता फिगर काढल्यानंतर बेटा याचं सिग्निफिकन्स लिहायचं. म्हणजे इथं थीटा काय आहे, थीटा अँगल ऑफ बँकिंग. थीटा काय सांगितलं, अँगल ऑफ बँकिंग. हां, त्यानंतर आर नॉर्मल रिॲक्शन. आर जे आहे हे काय नॉर्मल रिॲक्शन. आणि सी जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सी जी म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, राईट. आणि आर कॉस थिटा व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. आणि त्यानंतर बेटा आर साइन थीटा होरिझंटल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. हे लेबलिंग व्यवस्थिशीर. आणि त्यानंतर एच हाईट ऑफ रेज्ड ऑफ आउटर एज अबो दी इनर एज. त्यानंतर एफ फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता हे फोर्स ऑफ फ्रिक्शनचे दोन कॉम्पोनंट आपण रिझॉल्व केलेले आहेत. एफ कॉस थिटा होरिझंटल आणि एफ साइन थिटा व्हर्टिकल कॉम्पोनंट. चला फिगर काढलात. आणि या व्हेकलचं मास एम मास ऑफ व्हेकल. एम इज द मास ऑफ व्हेकल. आलं का बेटा लक्षात. एम इज द मास ऑफ व्हेकल, राईट. हां, आता पहा ही फिगर काढली व्यवस्थिशीर आणि याचं लेबल केलं. आता पुढे आपल्याला डेरिव्हेशन पाहायचं आहे. तर डेरिव्हेशनला आपण सुरुवात करूया. काय दिसत आहे फिगरमध्ये, ही परत सांगितलेलं आहे. व्हेकल म्हणजे कसं आहे, असा जो रोड आहे हे असा रोड आहे बेटा. हे असा रोड आहे इथं दिसतो तुम्हाला. ह्या रोडची ही आउटर एज बाहेरची कडा रोडची. आउटर एज म्हणजे रोडच्या बाहेरची कडा आणि इनर एज म्हणजे रोडच्या आतली कडा आहे. आता याला बँकिंग ऑफ रोड्स. व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड्स आठवा. डेफिनेशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड्स. इट इज अन अरेंजमेंट ऑफ द रोड इन विच आउटर एज म्हणजे ही बाहेरची कडा. आउटर एज ऑफ द रोड मस्ट बी रेज्ड ओव्हर द इनर एज. मी तुम्हाला ट्राय करतो तुम्हाला दाखवण्याचा. हे पाहता हे असं तुम्ही इमॅजिन करा.
असं हे होरिझंटल आहे, हे रोडची इन्नर एज आहे आणि हा रोडचा आउटर एज दिसतो तुम्हाला. हा रोडचा इन्नर एज आणि हा रोडचा आउटर एज, बरोबर आहे. मग आता कोणता इन्नर आणि आउटर असं घ्या, हा रोडचा इन्नर एज, हा रोडचा आउटर एज, आणि याला रोडला काय करायचं आहे, असं इन्नर एज आणि हा आउटर एज, रेडियस ऑफ कर्वेचर त्या साईडला, याला काय करायचं असं इन्क्लाइन करायचं, थोडंसं असं माती टाकायचं याच्यावरती. माती टाकलं इकडून असं, तर अँगल ह्या दोन्हीमध्ये तयार झालेला आहे, याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. आणि ही जी हाईट असेल, आता इथं दिसते हाईट असं, आणि आता व्हेकल तुम्हाला जे येणार आहे पहा, आता तुम्हाला मी ट्राय करतो लक्षात आणून देण्यासाठी. आता समजा असा नॉर्मल हॉरिझॉन्टल प्लेन रोड आहे, याच्यावरती ही व्हेकल आहे, व्हेकलचे व्हील जे असतील, असा व्हेकल असा इकडे येणार आहे. तर प्लेन रोडवरती असेल तर या व्हेकलचा नॉर्मल रिॲक्शन कुठं असतो, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिॲक्शन असा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, सरफेसनं रिॲक्ट केलेला फोर्स त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन. आणि व्हेकलचं वेट जे असतं हे डाऊनवर्ड डायरेक्शनला असं येतं. हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपासून वेट एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शन आणि अपवर्ड डायरेक्शनला रिॲक्शन फोर्स होतो. पण याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला, सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ फोर्स ऑफ फ्रिक्शन, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनना अनेक अडचणी निर्माण केल्या आपल्याला, जे की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण लर्न केलेलं आहे. काय काय प्रॉब्लेम निर्माण केलं, बरेच शॉर्टमध्ये सांगतो. इकॉनॉमिकल लॉस ड्यू टू पेट्रोल कन्झम्पशन अँड विअर अँड टिअर्स ऑफ द टायर, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नॉट रिलायबल, इट चेंजेस ड्यू टू द एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑफ रोड, दॅट इज फॉलिंग ऑफ वॉटर or falling of oil on the road, so that mu continuously decreases and hence safety speed changes and there may possibility to occur the accident. Now in order to avoid the accident, we must reduce the force of friction and hence necessary centripetal force for circular motion. Necessary centripetal force for circular motion must be provided with एनी अदर रिअल इंटरॅक्टिंग फोर्स. त्यासाठी आपलं हे चालू आहे. हे सगळं आपल्याकडे फिजिसिस्टकडे लोकांनी तक्रारी केल्या, ॲक्सिडेंट होत आहे, आणि इंजिनियरने आपल्याला म्हणले की टेक्निकली कुठंतरी एरर आहे, ज्यामुळे रोड तयार करण्यामध्ये अडचणी येत आहे, ॲक्सिडेंट होत आहेत. आणि हे अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर फिजिसिस्टनी थोडंसं विचार केला आणि त्याच्यावरती एक बेस्ट सोल्युशन सांगितलं, आणि त्याची सेफ्टी स्पीड म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन तुम्हाला निग्लेक्ट जरी केलात तरीही कुठं ॲक्सिडेंट होणार नाहीत आणि आपण वळणावरून सुरक्षित जाऊ, यासाठीच तयार केलेली ही थिअरी आहे बेटा. तर त्यामध्ये आता परत मी तुम्हाला काय सांगतो, हे आता व्हेकल जे असेल, आता असं हे जे इन्नर एज ह्या साईडला रेडियस ऑफ कर्वेचर आहे आणि आउटर साईड आहे रोडची ही. आता ही असं इन्क्लाइन केलं, राईट. आता हे इन्क्लाइन केलं, जास्त इन्क्लिनेशन देऊ नका, कारण असं येणारं व्हेकल इकडून असं येणारं व्हेकल आहे, जास्त इन्क्लाइन केलं तर असं पडेल. जास्त इन्क्लिनेशन दिल्यानंतर इम्बॅलन्स होऊन फोर्सेस असंही पडेल. म्हणजे आपण नॉर्मली 10 डिग्रीपर्यंत अँगल ऑफ इन्क्लिनेशन ठेवायचं, जास्त नाही. ॲट द मोस्ट ऑफ 10 डिग्री, तसं 5, 6, 7. जर तुम्ही कधी रोडवरती गेला असेल तर निश्चित तुम्हाला हे रोड असं तयार केलेला दिसेल बेटा. आता हे व्हेकल असं आलं, इकडून येत आहे, असं रोड असा तयार केला आहे, व्हेकल असं येत आहे, याचे व्हील आहेत. तर व्हेकल काय असेल, नॉर्मल असेल तर असं असतं. आता हे थोडंसं झुकलं आहे असं त्या साईडला, तर काय होतं, टिल्ट झालं तर इथं जे नॉर्मल रिॲक्शन आहे आर, याचे 2 कॉम्पोनंट झाले बेटा, इम्बॅलन्स ऑफ फोर्स होतात. आणि ते बॅलन्स करण्यासाठी काय करतो आपण, रिझोल्युशन ऑफ फोर्स घेतो. तर हा जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे, इथं दिसणारा तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन फोर्स असा हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स जो आहे, तर त्याचा एक कॉम्पोनंट व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला येतो, ॲडजसेंट कॉम्पोनंट आपण ज्याला म्हणतो, तो कोणता येतो, आर कॉस थिटा. आणि व्हेकलचं वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि हे 2 फोर्सेस जे आहेत कोणते, आर कॉस थिटा आणि mg, एक्झॅक्टली इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन, हेन्स दिअर रिझल्टंट कॅन्सलेशन. कारण हे दोन्ही फोर्सेस एकाच बॉडीवरती, एक एक्झॅक्टली व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला होतो तर दुसरा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला होतो. आणि ह्या दोघांचं मॅग्निट्यूड इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे रिझल्टंट फोर्स काय येतो, 0 येतो. मग आता दुसरा कॉम्पोनंट याचा जो असेल, एक कॉम्पोनंट ॲडजसेंट आणि दुसरा अपोजिट कॉम्पोनंट, त्याला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, एक्स ॲक्सिसचा कॉम्पोनंट. तर बेटा इथं जे असेल, तुम्ही जर सरळ पाहिला असा ट्रायंगल तयार केलात तर हा एक दुसरा येतो, असा येतो.
आणि हा काय येतो एफ साईन थिटा, आर साईन थिटा, हा या डायरेक्शनचा इथं हा आर साईन थिटा जो येतो कोणता, हा आर साईन थिटा जो येतो तो आर साईन थिटा सेंट्रीपेटल फोर्सला प्रोव्हाइड करतो. सेंट्रीपेटल फोर्सला प्रोव्हाइड करणे आणि बॅलन्स करणे दोन्हीत फरक आहे. प्रोव्हाइड करणे या दोघांचं मॅग्निट्यूड इक्वल होतं, म्हणजे आर साईन थिटा जेवढा आहे तेवढाच सेंट्रीपेटल फोर्स आहे आणि मग व्हेकल काय होईल, सेफली मुव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व. आणि पहा आता याला काय डिस्क्रिप्शन लिहिणार, कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास स्मॉल एम. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास स्मॉल एम इज मुव्हिंग अलॉंग दी banked curve road of radius of curvature small m. Consider a vehicle of mass small m. Vehicle म्हणजे कोणता असेल, फोर व्हीलर. पर्टिक्युलरली यासाठी कोणतं व्हीलर, फोर व्हीलर असलं पाहिजे, कारण त्याचे दोन्ही चाकं पुढचे आणि मागचे असले पाहिजे तरच व्हेकल टिल्ट होतं, म्हणून ही थिअरी फोर व्हीलरसाठी आहे. म्हणून लेट अस कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास स्मॉल एम इज मुव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल बँक्ड कर्व रोड. बँकिंग करणे, आउटर एज रेज्ड ओव्हर द इनर एज, अशा टाईपचा रोड तयार केला जातं. ज्याच्या अशा टाईपच्या रोडवरून बँकिंग केलं तर ॲक्सिडेंट होत नाहीत, त्यासाठी आपण हे करतो. म्हणजे व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल बँक्ड कर्व रोड ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर स्मॉल आर. ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर स्मॉल आर, let theta be the angle of banking. Let theta be the angle of banking, that is angle of inclination with the horizontal. Angle of inclination with the horizontal. Let v be the safety speed, that is to be determined. Let v be the safety speed of the vehicle along the horizontal banked curve. Let v be the safety speed of the vehicle along the horizontal banked curve. Now, when the vehicle is at banked curve, when the vehicle is along the banked curve road, when the vehicle is along the banked curve road, the normal reaction of the vehicle is resolved into two components. लक्षात येतं का बेटा, पहा, नॉर्मल रिॲक्शन ऑफ द व्हेकल म्हणजे कुठं, हा नॉर्मल रिॲक्शन. हा नॉर्मल रिॲक्शन कसा असतो, सरफेसला परपेंडिक्युलर असतो. हा नॉर्मल रिॲक्शन ऑफ द व्हेकल इज रिझॉल्व इन टू टू कॉम्पोनंट. वाय द नॉर्मल रिॲक्शन इज रिझॉल्व इन टू टू कॉम्पोनंट. नॉर्मल रिॲक्शनला आपण दोन कॉम्पोनंटमध्ये का रिझॉल्व करतो, सांगा मला. तर इन ऑर्डर टू बॅलेन्स द फोर्स वी रिझॉल्व द नॉर्मल रिॲक्शन इन टू टू कॉम्पोनंट्स. आता नंबर 1 काय असेल बेटा, आर कॉस थिटा. काय, नॉर्मल रिॲक्शनचा व्हर्टिकल कॉम्पोनंट आर कॉस थिटा, व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल, व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन balance the weight of the vehicle. That is, vertical component of normal reaction balance the weight of vehicle, that is r cos theta is equal to weight mg. Equation first. डेरिव्हेशन आहे सिंपल, साध्या सोप्या पद्धतीने डेरिव्हेशन सिंपल आहे, लक्षात ठेवा. कन्सेप्च्युअली आपण अंडरस्टँड करूया. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स्ड विथ द वेट सो दॅट आर कॉस थिटा इज इक्वल टू वेट ऑफ द व्हेकल एम जी. आता त्यानंतर बेटा दुसरं, अनदर कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. आता या नॉर्मल रिॲक्शनचा दुसरा कॉम्पोनंट
Another component of normal reaction, that is r sin of theta. r sin theta काय होतं सांगा? Another component of normal reaction, r sin theta, which provides the centripetal force. आणि हा कोणता कॉम्पोनंट आहे? हा व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणला होता. दिस इज हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, दॅट इज आर साइन थीटा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन वाटल्यास इथं लिहा हॉरिझॉन्टल component of normal reaction, horizontal component of normal reaction which provides the centripetal force. म्हणजे काय आलं बेटा? r sin of theta is equal to mv square upon r. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. दॅट इज r sin theta is equal to स्मॉल m, इथं जे दिलेलं आहे हे स्मॉल m v स्क्वेअर. सेंट्रिपेटल फोर्सचा काय फॉर्म्युला? mv स्क्वेअर अपॉन r. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला mv स्क्वेअर अपॉन r. आलं लक्षामध्ये? इक्वेशन नंबर 2. नाउ प्रॅक्टिकली वी निग्लेक्ट द फोर्स ऑफ फ्रिक्शन, बट theoretically we say that force of friction can be neglected, but practically we cannot neglect the force of friction, and the force of friction always exists. कुठं असतं सांगा? The force of friction always exists between road surface and tire of the vehicle. The force of friction always exists between road surface and tire of the vehicle. रोड सरफेस आणि टायर ऑफ व्हेकल मधला हा फोर्स आहे. इथं मी दाखवलेला आहे बेटा, दिसतं तुम्हाला क्लिअर? हा फोर्स इथं असेल, हा फोर्स आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. परत या फोर्स ऑफ फ्रिक्शनचे 2 कॉम्पोनंटमध्ये रिझोल्युशन घेतलेलं आहे. एक कॉम्पोनंट हा अँगल जो आहे इथं दिसलेला हा थीटा आहे बेटा, हा अँगल थीटा आहे. तर काय येतं? एफ कॉस थीटा ॲडजसेंट कॉम्पोनंट आहे. हा फोर्स आहे, हा राईट अँगल ट्रायंगल होतो असा, तर याचा एक कॉम्पोनंट ॲडजसेंट कॉम्पोनंट नेहमी कॉस असतो आणि अपोजिट कॉम्पोनंट साईन असतो. हा अपोजिट कॉम्पोनंट साईन आहे, म्हणजे याला पॅरलल इथं घेतलं म्हणजेच काय आलं? एफ साईन थीटा. फोर्स ऑफ फ्रिक्शनचा वाटलंच तर एफ एस घ्या इथं, एफ एस सिम्बॉल फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एसनं घेतात किंवा एफ जो काही सिम्बॉल वापरायचा तो वापरा. अँड दॅट इज एफ साईन थीटा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणून इथं परत काय लिहायचं? फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज रिझॉल्व इनटू 2 components. Force of friction Fs, force of friction is resolved into 2 components. Number 1, Fs cos theta along the horizontal direction. Along the horizontal direction, and Fs sin theta which acts on the vehicle along downward direction. Downward direction. आलं का बेटा लक्षात? आलं आता? म्हणजे आता आपण याचे 2 फोर्सेस आणि हे 2 फोर्सेस, याला आपण इथं 3 आणि याला हे 4 म्हणतो. फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस इज रिझॉल्व इंटू 2 components. One component Fs cos theta along the horizontal direction, and second Fs sin theta which acts on the vehicle along the downward directions. आता पहा, तर नेट फोर्स ऑन द व्हेकल पहा. नेट फोर्स ऑन द व्हेकल इथं दिसेल तुम्हाला, मी इथं तुमच्या लक्षात येण्यासाठी म्हणते. नेट फोर्स ऑन द व्हेकल इज, दॅट इज हिअर नेट फोर्स on the vehicle
इज, सांगा बेटा, नेट फोर्स ऑन द व्हेकल इज काय असेल? आता नेट फोर्स पहा, इकडे लक्ष द्या. आर कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला एफ एस साईन थिटा अँड एम जी. म्हणजे आपण काय घेतो इथं, एम जी प्लस एफ एस साईन थिटा इज इक्वल टू आर कॉस थिटा, आर कॉस थिटा. आणि याच्यावरून एम जी इज इक्वल टू आर कॉस थिटा मायनस एफ एस साईन थिटा. मला वाटत आहे इक्वेशन नंबर हे 3 म्हणतो बेटा मी, इक्वेशन नंबर 3. हे एक्झॅक्टली याच्यावरती व्हर्टिकल फोर्स कोणते आहेत? आर कॉस थिटा एक आहे आणि दुसरा फोर्स या डाऊनवर्ड डायरेक्शनला एफ एस साईन थिटा आणि एम जी. तर पहा एम जी प्लस एफ एस साईन थिटा इज इक्वल टू आर कॉस थिटा. चला, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला सेंट्रिपेटल फोर्स, हू प्रोव्हाइड्स द सेंट्रिपेटल फोर्स? आता सेंट्रिपेटल फोर्स जो असेल तो कोणत्या 2 फोर्सला बॅलन्स झालेला आहे? एक एफ एस कॉस थिटा आणि दुसरा आर साईन थिटा. सेंट्रिपेटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू आर साइन ऑफ थीटा प्लस एफ एस कॉस ऑफ थीटा. अलग लक्षामध्ये पाय बेटा, हे अत्यंत महत्त्वाचं इक्वेशन, हे दोनच महत्त्वाचे हे 2 इक्वेशन आले. नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ these 2 forces. Necessary centripetal force is provided with these 2 forces. मग आता पुढे या इक्वेशन तुम्हाला जे आलेले आहेत 3 आणि 4 मध्ये पहा काय करायचं, आपल्याला काढायचं आहे सेफ्टी स्पीड. तर इक्वेशन 4 ला 3 ने डिवाइड करा. डिवाइडिंग इक्वेशन नंबर 4 बाय 3rd. चला, इक्वेशन नंबर 4 ला 3rd न डिवाइड करा. व्हॉट वी हॅव हियर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय एम जी इज इक्वल टू काय बेटा, आर साइन ऑफ थीटा प्लस एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय, चला 3rd इक्वेशन that is r cos theta plus fs sin of theta plus fs sin of theta. yes, पहा आता आपलं एम काय, सेफ्टी स्पीड काढणे इज द आवर एम. सेफ्टी स्पीड इज टू बी डिटरमाइंड, that is our objectives or aim. Then beta, this m cancels with this and v square divided by rg is equal to v square divided by rg is equal to, हां सांगा आता पुढे काय येतं, that is equal to here r cos theta, r cos theta ने डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं इक्वेशनला. या राईट साईडला फक्त इथं मी काय घेतो, डिवायडेड बाय आर कॉस थीटानं आणि डिवायडेड बाय आर कॉस थीटा. मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग आर एच एस ऑन मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग ऑन आर एच एस ऑफ द अबव इक्वेशन बाय आर कॉस थीटा. चला बेटा काय आलं रे, आर साइन थीटा डिवायडेड बाय आर कॉस थीटा प्लस एफ एस कॉस थीटा डिवायडेड बाय आर कॉस थीटा डिवायडेड बाय, सेपरेट केला ह्याच्यानं ह्याच्या खाली आणि हे याच्या खाली, प्रत्येकाच्या खाली घेऊन सेपरेशन केलं मी. आता पुढे आर कॉस थीटा डिवायडेड बाय आर कॉस थीटा मायनस, इथं काय येईल, एम जीचं आहे इथं मायनस आहे बेटा, हे मायनस इथं मायनस, हां सांगा काय येईल, एफ एस साइन ऑफ थीटा डिवायडेड बाय आर कॉस थीटा, आर कॉस थीटा. तर आता बेटे हे कॅन्सल, पुढे काय येईल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय असतं रे नेहमी, टॅन थीटा प्लस
हां एफ एस अपॉन आर डिवायडेड बाय, आता आर कॉस थिटा आर सेंड 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन एफ एस डिवाइड बाय आर टॅन ऑफ थिटा. टॅन थिटा प्लस एफ एस अपॉन आर डिवाइड बाय 1 मायनस एफ एस अपॉन आर टॅन ऑफ थिटा. बट वी नो दॅट, काय रे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लर्न केलेलं आहे बेटा. फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू म्यू इंटू आर. एफ एस इज इक्वल टू म्यू इंटू आर, म्हणजे जिथे एफ एस आहे तिथं म्यू इंटू आर ठेवा, म्हणजेच व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस एफ एसच्या ठिकाणी म्यू टाइम्स आर डिवाइड बाय आर होल डिवायडेड बाय 1 मायनस म्यू आर डिवाइड बाय आर टॅन थिटा. आर आर कॅन्सल, इथलंही कॅन्सल, इक्वल टू आर जी टॅन थिटा प्लस म्यू आर जी टॅन थिटा प्लस म्यू डिवायडेड बाय काय आलं 1 मायनस म्यू टॅन थिटा डिवायडेड बाय आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू. आर जी इन ब्रॅकेट इक्वेशनकडे पहा, वाटल्यास मी इकडे लिहू वर, मला इथं फिगर परत डिस्कस करण्यासाठी लागत आहे म्हणून फिगर मी तशीच ठेवलेली आहे, रेफरन्सला येईल बेटा इथं. हां आता काय आलं इक्वेशन सांगा मला. व्ही सेफ्टी स्पीड इज इक्वल टू आर जी, आता व्ही स्क्वेअर, आता व्ही घेतो मी म्हणजे रूटमध्ये काय आलं आर जी इन ब्रॅकेट म्यू प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस म्यू टॅन थिटा. सो दिस इज अ सिम्पल एक्सप्रेशन आलं बेटा. सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकलचं एक साधं सोपं इक्वेशन आलं. या इक्वेशनमध्ये पाहता इकडे दॅट इज सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग दी बँक्ड कर रोड व्ही इज इक्वल टू रूट ऑफ आर जी ब्रॅकेटमध्ये म्यू प्लस टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस म्यू टॅन थिटा. बॅक पेपर रेफर केला तर हेच इक्वेशन विचारलं आहे नीटच्या एक्झाममध्ये, फक्त हे मॅथमॅटिकल इक्वेशन ऑब्जेक्टिव्हमध्ये शेवटचं इक्वेशन जे असेल एक्सप्रेशन हे तुम्हाला विचारलेलं आहे. आणि व्ही इज इक्वल टू रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट म्यू प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस म्यू टॅन थिटा 1 मायनस म्यू टॅन थिटा. And from this equation here, safety speed of the vehicle depends upon what? Safety speed of the vehicle depends upon a radius of curvature. Depends upon radius of curvature. Angle of banking. Angle of banking. तर हे इथं तुम्ही लक्षात ठेवा एक्सप्रेशन. आता परत मी याला सिम्प्लिफाय करतो बेटा. काय सिम्प्लिफाय? आपण म्यू जर आयडियली 0 ठेवलात, आता आपण म्यू गृहीत धरून हे इक्वेशन घेतलेलं आहे. पहा लक्षात ठेवा न्यूमरिकल प्रॉब्लेममध्ये काय म्यूची किंमत तुम्हाला गृहीत धरलेली आहे असं केलेलं आहे. आयडियलमध्ये म्यू आपल्याला 0 करता येतं, पण प्रॅक्टिकली म्यू 0 नाही, फार कमी करता येईल. फार स्मूथ रोड तयार केला तुम्ही तर म्यूची किंमत आपल्याला निग्लेक्ट करता येऊ शकतं. आणि इफ म्यू इज इक्वल टू 0 आयडियली करा. इफ म्यू इज इक्वल टू 0 देन मिनिमम स्पीड और ऑप्टिमम स्पीड ऑफ द व्हेकल, ज्याला आपण मिनिमम स्पीड म्हणतो किंवा ऑप्टिमम स्पीड म्हणतो व्हेकलची, कुठं अलॉंग दी बँक्ड कर. अलॉंग दी बँक्ड कर रोड म्हणजे व्हेकल कुठं झालेलं आहे बँक कर होत असेल. इफ म्यू इज इक्वल टू 0 देन सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल या इक्वेशनमध्ये ठेवा. म्यूची किंमत 0, आर जी इन ब्रॅकेट 0 प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 0 इंटू टॅन थिटा. राईट. हां तर काय आलं व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा डिवायडेड बाय 1 म्हणजे एक साधं सोपं इक्वेशन आलं. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर
सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग दी बँक्ड कर्व. आता या इक्वेशनवरून तुम्ही पहा, इज इट सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल डिपेंड्स अपॉन मास ऑफ द व्हेकल. इथं दिसतं का एक्सप्रेशनमध्ये कुठं मास नाही. सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल इज इंडिपेंडंट ऑफ मास, डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर. इज इट डिपेंड्स अपॉन फोर्स ऑफ फ्रिक्शन. इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे का म्यू. निग्लेक्ट केलेला फोर्स ऑफ फ्रिक्शन, आणि निग्लेक्ट केल्यामुळे जेवढा स्मूथ रोड तयार करता येईल तेवढा स्मूथ तयार करा. आणि सेफ्टी स्पीड डिपेंड्स अपॉन ओनली टू फॅक्टर्स. वन, रेडियस ऑफ कर्वेचर. ऑफकोर्स जी इज कॉन्स्टंट at a given place, g is constant, and so that safety speed of the vehicle along the curve road, safety speed of the vehicle along the curve road depends upon radius of curvature of the road and angle of banking. Radius of curvature of the road and along the angle of banking. आता angle of banking वाढत गेला तर safety speed वाढते, but it is independent of force of friction. It is independent of force of friction and independent of mass of the vehicle. Independent of mass of the vehicle. So that is equal to V is equal to root of Rg tan theta. And what is the angle of banking? सांगा बेटा. Angle of banking काढायचा विचारतात काही न्यूमरिकल मध्ये. Angle of banking काढायचा असेल तर या इक्वेशनचा स्क्वेअर करा. स्क्वेअर अबो इक्वेशन, स्क्वेअर अबो इक्वेशन. हां चला, हे इक्वेशनचं स्क्वेअर केल्यानंतर काय येतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा अँड टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आणि म्हणजे हा अँगल ऑफ बँकिंग वर्कआउट करण्याचा फॉर्म्युला. आता काही वेळेस इलिव्हेशन विचारतात. फाइंड एलिवेशन, फाइंड एलिवेशन. हां, व्हॉट इज एलिवेशन? एलिवेशन मीन्स हाईट. एलिवेशन म्हणजे काय? हाईट आहे. कोणती हाईट आहे? रेजिंग ऑफ आउटर एज अबो द इनर एज. इट इज द हाईट ऑफ रेजिंग of outer edge, aging of, it is the height of raising of outer edge above the inner edge, above the inner edge. हां, आता पहा बेटा, या फिगरकडे पाहिलात तर इथून इथपर्यंत ही लेंथ असेल रोडची, ही रोडची लेंथ यल. फिगर इथं बाजूला फ्रेश काढू तुम्हाला तीच फिगरच्या ऐवजी, आणि फक्त पाहिजे तेवढं मी दाखवतो. हे हॉरिझॉन्टल आणि असं ही हाईट एच, हा अँगल थीटा, आणि दिस इज द लेंथ ऑफ द रोड. ही असे लेंथ म्हणजे ब्रेड्थ घ्या सोडक्यात, बी ब्रेड्थ ऑफ द रोड. तर साइन थीटा is equal to h by l. Opposite side upon h by l च्या ऐवजी b घ्या, breadth of the road, h by d. That is elevation h काढायचा आहे, and therefore h is equal to b sin theta. h is equal to b sin theta. आता पहा बेटा, या इक्वेशन मध्ये हा इक्वेशन 5 म्हणतो मी आणि याला 6 असं देतो. फ्रॉम इक्वेशन 5 and 6, if theta is very very small, if theta is very very small, then sin theta nearly equal to theta. A condition, if theta is very very small, then sin theta nearly equal to tan theta. साइन थीटाची जी किंमत असते ती नियरली इक्वल टू टॅन थीटा असते. मग अशा वेळेस व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एच बाय जी. आणि हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे, शॉर्टकट फॉर्म्युला आपण ज्याला म्हणतो. न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे.
आणि या फॉर्म्युलेच्या साहाय्यानं आपण पुढे प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतो बेटा. आणि काही वेळेस टॅन थिटा म्हणजे काय असतं, स्लोप असतो नेहमी. स्लोप बरोबर काय येतं, टॅन थिटा इज स्लोप, रोडचा स्लोप, टॅन थिटा इज इक्वल टू स्लोप ऑफ द रोड, स्लोप ऑफ रोड, आणि तो काय येतो, इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. टॅन थिटा इज इक्वल टू स्लोप ऑफ द रोड इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. And so that this is the expression for banking of the road, safety speed of the vehicle along the horizontal banked curve. What are the factors affecting the safety speed? From this equation, we conclude that the safety speed of the vehicle depends upon number 1, radius of curvature of the road, number 2, acceleration due to gravity, and number 3, tangent of the banking of angle. Number 3, tangent of the banking of the angle, and but it is independent of mass of the vehicle. But it is independent of mass of the vehicle, and so that we complete this article banking of roads. We complete this article banking of roads.